नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, बदलतं हवामान याचे परिणाम जमिनीवर तसंच पिकांवरती दिसून येत आहेत आणि त्याचे शेतीवर जे काही अनिष्ट परिणाम होत आहेत ते जर कमी करायचे असतील तर संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करावा लागेल, ज्यामुळे जिवंत मातीचा ऱ्हास होणार नाही आणि त्यासाठी शून्य मशागत तंत्र हे फारच प्रभावी असं दिसून आलेलं आहे. आता शून्य मशागत तंत्र म्हणजे काय, तर विना नांगरणीची शेती. विना नांगरणीच्या शेतामध्ये सुरुवातीलाच पिकांची लागवड गादीवाफ्यावर केली जाते. त्यानंतर गादीवाफे न मोडता आणि कोणतीही मशागत न करता पुढचं दुसरं किंवा तिसरं पीक टोकण पद्धतीने लागवड करणं याला शून्य मशागत तंत्र म्हणतात. आता हे तंत्र नेमकं कसं राबवायचं, तर मंडळी, शून्य मशागत तंत्र अवलंबायचं म्हणजे त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत ते पहिल्यांदा समजून घ्यायचे. पहिला टप्पा, जमिनीचं सेंद्रिय कर्ब तपासून घ्यावं, म्हणजे आपल्याला कर्बामध्ये वाढ झाली का की ते कमी झालं आहे हे बघता येईल. दुसरा टप्पा, गादीवाफे तयार करावेत. त्यानंतर गादीवाफ्यावर टोकण पद्धतीनं लागवड करावी. त्यामध्ये बियाणाचा खर्च कमी होऊ शकतो. आणि या तंत्रात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तणांचा बंदोबस्त करण्याकरता बियाणं टोकणीनंतर आणि बियाणं उगवण्यापूर्वी तणनाशकांची फवारणी करावी. उभ्या पिकातसुद्धा निवडक तणनाशकं वापरता येतील, परंतु कोणत्याही परिस्थितीत तणं उपटून काढू नयेत किंवा भांगलणी किंवा कोळपणी करू नये. त्यानंतरचा टप्पा म्हणजे आंतरमशागतीची कामं करू नयेत. कीड आणि रोगांचं नियंत्रण करावं, सिंचनाचं व्यवस्थापन करावं आणि सर्वात शेवटी पिकाची कापणी करून काढणी करावी. त्यामुळे लगेचच पुढच्या पिकाची टोकण करावी. हे झालं आपलं शून्य मशागत तंत्र. या शून्य मशागत तंत्राने आपण मूग, कडवा, वाल, कुळीथ या प्रकारची कमी कालावधीची कडधान्य पिकं घेऊ शकतो. तसंच चवळी, वाली, पावटा आणि भाजीपाला या पिकांची लागवड करू शकतो. आता या तंत्राचे भरपूर फायदे आहेत. या तंत्राच्यामुळे मातीच्या सुपीक थरामध्ये उलथापालथ होत नाही. सेंद्रिय पदार्थ मातीमध्ये साठवले जातात. सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत वाढ होते. पूर्वीच्या पिकाची मुळं जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जलद गतीने वाढतं. सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे रासायनिक खताची बचत होते. जमिनीमध्ये गांडुळांचा संचार सुरू होतो. अशा प्रकारे जमिनीत जैविक विविधता वाढून मातीचं आरोग्य सुधारतं. मातीचं तापमान नियंत्रित राहतं. जमिनी भेगाळण्याचं प्रमाण कमी होतं. जमिनीची धूप कमी होते. माती सच्छिद्र बनल्याने पिकाच्या मुळाशी पाणी आणि वायू यांचं प्रमाण योग्य राहतं. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेलं शून्य मशागत तंत्र वापरून आपण आपल्या शेतीच्या खर्चामध्ये नक्कीच बचत करू शकतो. तसंच हवामान बदलाचा जो परिणाम शेतीवर होतो तो टाळायला देखील मदत होईल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.